सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महतः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। म्हणता म्हणता गीतेच्या 18व्या अध्यायात आपला प्रवेश झाला। नक्कीच इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ असं काम केलेलं आहे आणि 18 अध्याय ऐकणं ही एक साधनाच आहे। दररोज त्यावेळेस हजर राहणं आणि मुख्यतः मनामध्ये त्याची ओढ असणं, ते निर्माण होणं म्हणजे निश्चितच संपूर्ण गीतेचा आपल्यावर परिणाम झालेला आहे। अतिशय सुंदर असा हा गीतेचा प्रवास आपण करतो आहोत आणि आता शेवटचं स्टेशन जवळ आले। तर अनेक गोष्टी आपल्याला या गीतेमध्ये कलेक्ट करायला मिळाल्या। अनेक महत्त्वाचे मुद्दे भगवंतांनी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला सांगितले। याबद्दल काय धन्यवाद तर मानूच शकत नाही। भगवंताचे धन्यवाद काही नाही, कृपा झाली, आम्ही धन्य झालो, आम्हीच धन्य झालो। या अध्यायाचा विषय आहे मोक्ष संन्यास योग। आत्तापर्यंत प्रत्येक अध्यायात आपण ऐकलं मानवाच्या जन्माचा हेतू म्हणजे सगळ्यातनं मुक्ती साधणं, म्हणजे मग वासना तयार होत नाहीत। आता
मुक्ती साधायची आहे. म्हणजे मुक्ती याचा अर्थ कुठल्याही गोष्टीपासून, घटना असो, काहीही असो, ते झालं की लगेच त्याच्यापासून अलिप्त व्हायचं. कारण त्याच्यानंतर त्याचा काहीच उपयोग नसतो. त्याच्याशी अटॅच राहून त्याचा काहीच उपयोग नाही. लगेच त्याच्यापासून अलिप्त व्हायचं म्हणजे मुक्ती. पण मला सगळ्यातनं सारखी मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, असं जर एक विचार बांधून राहिला तर तो बंधन निर्माण करतो. म्हणून मुक्तीचा सुद्धा संन्यास घ्या तुम्ही. मुक्तीपासून जो दूर राहा. म्हणजे मुक्ती हवी आहे एकदा अंडरस्टँडिंगमध्ये आलं की झालं. परंतु त्याचं मुक्तीचं वेड लागू देऊ नका. मग त्याचं बंधन होईल आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. आता अतिशय वेगळ्या चालीने हा अध्याय जाईल बरं का. म्हणजे तो त्या नावाला अनुसरूनच जाईल असं काही नाही. ते वेगळंच काहीतरी सांगितलं असेल. अथ 18 अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेशः पृथक् केशिनिषूदन. हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना, संन्यासस्य तत्त्वं वेदितुम् इच्छामि. नाही, हे महाबाहो म्हणजे कृष्णाला उद्देशून अर्जुन उवाचे. अर्जुन म्हणतो आहे. अर्जुन उवाच. हां, अर्जुन म्हणतोय. अर्जुनाचा हा प्रश्न आहे. हे महाबाहो. आता कृष्णाने सुद्धा अर्जुनाला बऱ्याच वेळा महाबाहो म्हटलं म्हणून जरा माझं गफलत झाली. परंतु अर्जुनाचा प्रश्न आहे हा की हे महाबाहो, हे कृष्णा, संन्यासस्य तत्त्वं वेदितुम् इच्छामि. संन्यासाचं काय तत्त्व आहे जीवनाचं हे जाणण्याची मी इच्छा करतो. संन्यासाचं जीवनाचं सार मी जाणू इच्छितो. सत्य त्याचं जीवनाचं मी जाणू इच्छितो. त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. ऋषिकेश हे श्रीकृष्णाचंच नाव आहे. आणि त्यागस्य पृथक् वेदितुम् इच्छामि. म्हणजे काय? त्यागाचं तत्त्व मला वेगळं जाणून घ्यायचंय. पण संन्यासी जीवनाचं तत्त्व वेगळं जाणून घ्यायचंय. संन्यास म्हणजे त्याग आहे का? त्याग म्हणजे संन्यास आहे का? ते मला जरा कळत नाही. संन्यासाविषयीचं तत्त्व मला जाणायचं आहे आणि त्यागाविषयी मला वेगळं जाणून घ्यायचं आहे. असा हा अर्जुनाचा प्रश्न. आणि संपूर्ण आता अध्यायभरून भगवान याच्यावर विवेचन करणार आहेत. संन्यास आणि त्याग या दोन गोष्टी आता आपल्याला प्रश्नांमध्ये आणायच्या आहेत. त्यामुळे
जवळजवळ संपूर्ण अध्याय संन्यास आणि त्यागावर असणार आहे. या दोन ह्याच्यामध्ये फरक काय आहे? अहो, मी याचा त्याग केला, त्याचा त्याग केला. त्याग हा काही दिवसांपुरता असतो, पण संन्यास हा कायमचा असतो. परत मागे फिरून पाहायचं नसतं. तर या दोन व्याख्या सांगायला आता भगवंतांनी सुरुवात केलेली आहे. की श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. काम्यानां कर्मणां म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या कामना आहेत, इच्छा आहेत, अशा कर्मांच्या न्यासम त्यागाला कवयः संन्यास विदुः हे मुनी लोक संन्यास समजतात. सर्व कर्मफल त्यागम सर्व कर्मांच्या फलत्यागाला प्राहुः त्यागम म्हणजे चांगले लोक, सुज्ञ लोक, जाणकार लोक त्याग म्हणतात. कर्मांचा फलत्याग केला. आपण शिकतोच आहोत, आधी शिकलो. कर्म करायची आहेत, फळाचा त्याग करायचं म्हणजे काय करायचं? फळ फेकून द्यायचं का? आलं की जे कर्म केलंय त्याचं फळ आपल्या मागे येतच राहतं. फळाचा त्याग करायचा म्हणजे मनातून झालेल्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा, मग त्याचा विचार नाही करायचा. हे म्हणजे काय आहे? तर तो त्याग आहे. आणि संन्यास हा माने मुनींच्या बाबतीत असतो. तर तिथे थोडीशी एक ग्रेड वरची. आपण संसारी लोक काय करतो हा फरक आहे बरं का, हा जाणून घ्या. पहिल्या श्लोकात असं दिलंय की सहसा संसारी व्यवहारी लोक काय करतात, आता जे संसारात पडलेत ते त्यांना करावंच लागणार आहे की नाही कर्म आहेच त्यांच्या भूमिकेप्रमाणे. मग आता जे कर्म आहे ते कर्म करायचं, बेस्ट करायचं. कर्म करण्यापूर्वी त्याचा सगळ्या फळाचा विचार करायचा. कर्म झाल्यानंतर त्याच्या फळाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं? अजिबात विचार करायचा नाही, त्यात अहंकार घालायचा नाही, म्हणजे नवीन वासना तयार होत नाहीत. हीच थिअरी इथे दिलेली आहे. कर्मफळाचा त्याग म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीने त्याग. आणि काहीही इच्छेने कर्म करणं,
कोणत्याही इच्छेने कर्म करणं, कामना प्रेरित कर्म, म्हणजे मला हे पाहिजे म्हणून कर्म, मला ते पाहिजे म्हणून कर्म. मुनींचं तसं नसतं ना, ऋषी मुनींचं फक्त साधना, त्याच्यामागे हेतू काहीही नसतो, फक्त साधना. आणि ती जी साधना आहे ना, ती समष्टीला ॲटोमॅटिक उपयोगी पडते, वातावरणात ती मिसळते साधना, त्यांची पवित्रता, असं आहे. तर कोणतीही कर्म करायची, काहीही कर्म करायची, त्याच्यात त्यांचा काहीच उद्देश नसतो. म्हणून कामना प्रेरित कर्मांचा त्याग म्हणजे ऋषीमुनींच्या बाबतीत संन्यास. हे लक्षात आलंय का बघा, मगच पुढचं समजेल. त्याग आणि संन्यास याच्यात काय फरक आहे, तर सामान्य माणसाने कर्तव्य कर्म करताना त्याची फळंही निश्चित येणार, परंतु कर्मफलाचा त्याग म्हणजे कर्मफल मनातून काढून टाकणं, या त्यागाला म्हणतात त्याग. परंतु कोणत्याही इच्छेने कर्म न करणं म्हणजे संन्यास ऋषीमुनींच्या बाबतीत. त्याचं कारण त्यांनी घरदार सोडलेलं असतं. भगवंत हे एकच त्यांचा हेतू आहे, त्याला म्हणायचं संन्यास. कामना प्रेरित कर्म पूर्णपणे आयुष्यातून सोडून देणं म्हणजे संन्यास. कामना प्रेरित म्हणजे काय, घरदारच नाही तर आता काय करायचं, खायच्या वेळेस खायचं मिळालं, कंदमुळं फळं, आणि संपूर्ण भगवंताची साधना केली, असं ऋषीमुनींचं जीवन असतं. आणि ते काय म्हणजे हौस नसते कोणाची, गतजन्माचंच ती ओढ असते बरं का, गतजन्माची ओढ, आणि त्यांचं कर्तव्य कर्म तेच असतं, ॲटोमॅटिक ते होतं. आता आजकाल तर नाहीच आहे, कारण काय वासना एवढ्या वाढल्या आहेत, कोण जात नाही तपोवनात. परंतु पूर्वीचे ऋषीमुनी जात असत तर ते गतजन्माचंच त्यांचं पुण्य असतं, आणि ते सगळं सोडून निघून जातात. आणि तिथे गेल्यावर पर्सनल आयुष्य त्यांना राहत नाही. प्रत्येक कर्म, आता यज्ञकर्मसुद्धा, माझं हे होऊ दे परमेश्वरा, माझं ते होऊ दे, काही नाहीच आहे पर्सनल लाईफ. मग त्यांचं काय असतं, कोणतंही कामना प्रेरित कर्म नाही आहे. यज्ञ आहे तो समष्टीच्या शांततेसाठी, समष्टी प्राणीमात्रांच्या सुरक्षिततेसाठी, पूर्ण मन मोकळंच असतं, ते काहीही मनात भरलेलं नाही आहे की भगवंतानी हे करावं ते करावं, काही नाही. तर सांगताना सुद्धा असं सांगतात, हे केलं बाबा, असा यज्ञ केला आहे मी. भावना परिपूर्ण असतात त्यांच्या त्याच्यामागे. परंतु बघ, समष्टीचं कल्याण कर, शुद्ध मन असतं. परंतु कोणतंही कर्म स्वतःच्या पर्सनल लाईफसाठी कामना प्रेरित नसणं, याला म्हणायचं संन्यास ऋषीमुनींच्या बाबतीत. आणि कर्म करायची, बेस्ट करायची, त्याची फळं उत्तम येणारच निश्चित, परंतु मनातून त्यांच्या कर्मफळांचा त्याग करायचा म्हणजे त्याग. खरं तर दोन्हीचा अर्थ कामना सोडणे. परंतु त्याग आणि संन्यास यांचं मात्र जवळचं नातं आहे. कामना प्रेरित कर्म का करायचं नाही माहिती का? कामना प्रेरित कर्म हे
ठराविक वर्तमान काळाशी संबंधित असते. हे लक्षात घ्या, किती बारीक विचार केलेला आहे. म्हणजे कामना प्रेरित कर्म कोणतंही घ्या, काहीही घ्या, कोणतंही कर्म कामना प्रेरित आहे. की काहीतरी आपल्याला मिळावं. उदाहरणार्थ आपल्याला खूप पैसे मिळावे म्हणून आपण एक मोठा व्यवहार केला फॅक्टरीच्या बाबतीत. फॅक्टरी आहे आणि काहीतरी आपल्याला पैशाची गरज आहे. मग आपण एक मोठा व्यवहार केला, सक्सेसफुल झाला, परमेश्वराला साकडं घातलं आणि तो व्यवहार सक्सेसफुल झाला आणि आपलं पैशाची ती गरज भागली आणि आपण ते जे देणं होतं ते देऊ केलं. तो विषय संपला. आता हे जे कर्म होतं ना, हे कामना प्रेरित कर्म होतं. त्याच्यात कामना होती, इच्छा होती आपली. त्या इच्छेने त्यावेळेस काम केलेलं आहे आणि आपण बंधात पडलेलो आहे की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, आणि आपण बंधनात पडलेलो आहे. आता काय झालं की पुढे काळ लोटला आणि आपण भविष्यकाळात गेलो. म्हणजे भविष्यकाळ हा वर्तमान काळ झाला. आता गेलेल्या काळाचं आपल्याला काही आठवत नाही आणि आपण म्हणतो आपण कसे काय बंधनात पडलो. पण जर त्यांनी कन्सेप्टच हा सांगितला आहे की कामना प्रेरित कर्म करणं म्हणजेच बंधनात पडणं. हा अध्याय संपूर्णपणे मोक्षाचा अध्याय आहे बरं का, संपूर्णपणे. त्यामुळे कामना प्रेरित कर्म करणं म्हणजे बंधनात पडणं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून शक्यतोवर कामना प्रेरित कर्म करायचं नाही. परत तुमचं कन्फ्युजन होईल बरं का, की आम्ही जीवनात मग काही करायचंच आहे का नाही, इच्छाच केल्या नाही तर जीवन कसं चालणार. अहो, कामना प्रेरित कर्म करायचं, पण ते काय आहे, अहंकाराचा चटका त्याला लागू द्यायचा नाही आहे. तो लागतो. मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, छान केलं, छान केलं, छान केलं, असं आहे. सामान्य माणसाला काय सांगितलेली आहे व्याख्या किंवा कन्सेप्ट काय सांगितलेलं आहे, तुम्ही कर्म करायचं, तुम्ही कर्तव्य कर्म करायचं, पण फळाचा मनातून त्याग करायचा. कर्म झाल्यावर फळाचा विचार करत बसायचं नाही. हे व्यवहारी माणसाला सांगितलं आहे, तेच आपण फक्त पाळायचं आहे. कामना प्रेरित कर्म हे वर्तमान काळाशी संबंधित असतं आणि फळ उपभोगणं हे कोणत्या काळाशी संबंधित असतं, भविष्य काळाशी. दोन काळात दोन गोष्टी गेल्यामुळे गोंधळ होतो आणि त्यामुळे मनात चलबिचल होते. किती बारकाव्याने दिलंय. ऐका आणि हे सगळं पचतंय का बघा.
पचलं पाहिजे, पटलं पाहिजे. काय आहे की आपल्या संसारी माणसाला कामना प्रेरित कर्म करायचंच आहे. म्हणजे काहीतरी इच्छा असणारच ना, जीवन जगायचं आहे, संसारी जीवन जगायचं आहे म्हणजे. तर ते कर्म करायचं. कर्म कशाशी संबंधित आहे? वर्तमान काळाशी. वर्तमान काळाशी कर्म संबंधित आहे आणि त्याचं फळ मात्र भविष्य काळाशी संबंधित आहे. दोन काळात फरक आहे ना. आपल्याला वाटतं की आपण फार उत्तम भविष्य काळाचा विचार करतो, पण मनाने कधीच पुढचा विचार करायचा नाही. तो सगळा भ्रम असतो. जे मूव्ही चालली आहे तीच बघायची आहे. 8 वाजता कोणती मूव्ही येणार आहे? हे बघायचं नाही. रात्री 8 वाजता कोणती मूव्ही येणार आहे हे बघत बसायचं नाही. रात्री 8 वाजता ती पाहायला मिळेलच ना. आत्ताची मूव्ही आत्ता पहा, बस. आत्ता काय आहे? कर्म करायचं आहे, ते बेस्ट करायचं. आणि आपण भविष्य काळातल्या फळाचा विचार करतो, ते चुकीचं आहे. दोन काळामध्ये मन दोन ठिकाणी पाय नाही ठेवू शकत. मनाची रचना तशी नाहीये. वर्तमान काळातल्या 8 गोष्टींशी तुम्ही म्हटलात तर मन संबंध ठेवू शकतं. स्वामी विवेकानंदांनी हा प्रयोग केला होता. एका वेळेस 8 गोष्टी आठवायच्या. गॅसवर दूध आहे का, बाहेर कोण आलंय, जप चालू आहे, सगळं कॉन्सन्ट्रेशनच चालू आहे. इकडे काहीतरी एका ओळीचं मनन चालू आहे, इकडे आणखीन काहीतरी बातमी आहे मोठ्या आवाजात लावलेली. आणि सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम आपल्याला ग्रास्प होत आहेत. हा मेंदू अशा रीतीने काम करू शकतो, परंतु मेंदू 2 काळात नाही काम करू शकत. अतिशय बारकावा दिलेला आहे. आणि कसं नाही, कसं हो असं नाही म्हणू शकत आपण. तर ते आपल्याला आधी ॲक्सेप्टच करावं लागेल. मग ते कसं, याचं मनन आपण करावं. 2 काळात मेंदू आपला काम नाही करू शकत. कन्फ्युजन्स निर्माण होतात आणि आपणच आपलं सगळं बिघडवतो. कारण डावा मेंदू, उजवा मेंदू ठराविक पद्धतीने ते काम करत असतात. ते त्यांचं काम आपण बिघडवतो. आपल्याला वळण नाही आहे आपल्या मनाला, म्हणून एकाच काळात विचार करावा. 100 गोष्टींचा विचार ॲट अ टाईम करू नये, हे पण आपण आपल्याला स्वतःला वळण लावून घ्यावं. 1 बाय 1. चला हे करतोय ना, दुसरा विचार नाही, 100% गोष्ट करायची. प्रत्येक जे करत असतो ते 100% एन्जॉय करायचं फुल. 5 मिनटं 10 मिनटं जे काय असेल ते. दुसरं घेतलं की पहिलं नाही आठवलं पाहिजे आणि पुढचं तिसरं नाही आठवलं पाहिजे.
अशी सवय आपण लावत गेलो 1 बाय 1 तरच आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आपल्या सगळ्या पद्धती वागण्याच्या चुकीच्या आहेत. आणि कर्म केली पण त्याच्यात आपली कोणतीही फळामुळे काय होतं माहिती का? केलेल्या कर्मात इच्छा राहते. फळामुळे केलेल्या कर्मात इच्छा राहते. मी असं छान कर्म केले त्यामुळे मला असं हे मिळावं, तसं मिळावं. मग त्या केलेल्या कर्मामध्ये जर माझी इच्छा राहिली तर आपण मुक्त होऊ का सांगा मला? कुठल्याही गोष्टीत इच्छा राहता कामा नये. हे दुसरं कारण. पहिलं कारण की ते वर्तमान काळ आणि भविष्य काळ अशा 2 काळात ते असतं. संन्यास आणि त्याग हे दोन्ही कर्मालाच जोडलेली आहेत मात्र. पण आपण पुन्हा पुन्हा मनात रिव्हिजन करावी. संन्यास म्हणजे काय? तर कोणतंही कामनाप्रेरित कर्म करायचंच नाही. कारण व्यष्टी जीवन नाहीच आहे, पर्सनल आयुष्य काही नाहीच आहे ऋषीमुनींना. त्यामुळे जे काय आहे ते समष्टीसाठी आहे. स्वतःची इच्छा अशी काही नाहीच आहे त्याच्यात. त्याला म्हणायचं संन्यास. ज्याच्यात आपली काहीही इच्छा नाही पण कर्म करतो आहोत आपण. आता बघा, दान केलं आणि माझं नाव नाही येता कामा, तिथेच तो संन्यासच झाला. परंतु दान केलं आणि माझं नाव एका पायरीवर लिहा, माझं नाव एका झाडावर लिहा, तर ते काय झालं? तो संन्यास झाला नाही. पूर्णपणे समष्टीसाठी दान करणं म्हणजे संन्यास. पूर्णपणे समष्टीसाठी कार्य करणं म्हणजे संन्यास. आणि स्वतःसाठी कार्य करणं पण फळाची इच्छा न करणं म्हणजे त्याग. एक मात्र लक्षात ठेवायचं, कोणत्याही गोष्टी यातल्या आपल्याला हेच सांगत नाही आहेत की अजिबात कर्म करू नका. नाहीतर ते सुद्धा आपलं कन्फ्युजन होतं. कर्माचं महत्त्व जीवनात खूप आहे.
ऋषीमुनी पण कर्म करतात, समष्टीसाठी करतात. आणि आपण जे कर्म करतो ते स्वतःच्या जीवनासाठी. नेहमी हे लक्षात ठेवायचं, भूतकाळ आणि भविष्यकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याशी बंधनं जोडली जातात. बंधनं वर्तमान काळाशी कधीच जोडली जात नाहीत. वर्तमान काळामध्ये आपण असतोच, पण भूत आणि भविष्याच्या चिंता करतो म्हणून बंधनं भूत आणि भविष्याबद्दल जोडली जातात. आता दुसऱ्या 2 श्लोक झाले आपले. तिसऱ्या श्लोकात ते म्हणतात, त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः.